नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. प्रत्येकालाच क्रिस्टल घेणं जमतं असं नाही, प्रत्येकाला वस्तू घेणं जमतं असं नाही. म्हणून काही उपाय हे मी खास रेमेडी तुमच्यासाठी घेऊन येत असते की अगदी परिस्थिती नसताना सुद्धा घरातल्या घरात आपण या रेमेडी करू शकतो आणि आपल्या आयुष्यामध्ये ग्रोथ आपण आणू शकतो. त्याचप्रमाणे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ते म्हणजे बिझनेस वाढीसाठी काही खास उपाय जे तुम्हाला घरगुती गोष्टींमध्ये करता येतील, 1 रुपया सुद्धा न खर्च करता. तर बिझनेसमध्ये जर आपल्या ग्रोथ होत नसेल, तो बिझनेस कुठलाही असो, अगदी भाजी मंडई असो, नाही तर रिक्षा चालक असो, अगर मोठा बिझनेसमॅन असो, सगळेजण करू शकतात. तर बिझनेसमध्ये आपल्या वाढीसाठी, ग्रोथसाठी खास उपाय करायचा आहे तो म्हणजे गुरुवारी पिवळे कपडे परिधान करायचे. त्यामुळे धन आणि ग्राहक दोघांच्याही वाढीला शुभ सुरुवात होते. त्याचप्रमाणे लक्ष्मी मंत्र ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र सदैव आपल्या शॉपमध्ये, फॅक्टरीमध्ये, जिथं कुठं असाल तिथं लावून ठेवा. अगर 108 वेळा तरी रोज शांत चित्तानं म्हणत जा. म्हणजे व्यवसायामध्ये वाढ होण्यास मदत होते, माता लक्ष्मी आपल्याला प्राप्त होते. व्यवसायाच्या ठिकाणी छोटीशी तुळस लावली, छोटीशी म्हणजे तुळस लावली एखाद्या वृंदावनामध्ये, तर सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नफा वाढतो. बुध ग्रह मजबूत होतो आणि नफा वाढायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे शुक्रवारी गाईला चपाती आणि गूळ किंवा हरभऱ्याची डाळ आणि गूळ या दोन्ही गोष्टी जर आपण गाईला दान केलं आणि यातलं काही जमत नसेल तर हिरवा चारा हे जर आपण गाईला दान केलं तर आर्थिक स्थैर्य, म्हणजे जे बिझनेसमध्ये आपल्याला एक स्थैर्य पाहिजे असतं की बाबा हा बॅलन्स आहे आपल्याकडं आणि ह्याच्या पुढं आपल्याला काय असेल ते करायचं आहे, हे स्थैर्य जे असतं किंवा ग्राहक येतायत आणि याच पायरीवर टिकवून ठेवायचे आपल्याला, ती गोष्ट गाईच्या या उपायामुळे होते. कारण तिथं शुक्र ग्रह हा आपला मजबूत होतो. त्याचप्रमाणे रोजच्या रोज स्वतःच्या मस्तकी हळदीचा टिलक लावून दुकानाच्या प्रवेशद्वारावर जर आपण रोज हळदीचा 1 टिळक लावला, दुसऱ्या दिवशी तो पुसायचा, परत जाताना परत लावायचा, हे जर काम आपण करत राहिलो तर आपल्या दुकानामध्ये कोणत्याही वाईट प्रकारच्या निगेटिव्ह ऊर्जा, नजर बाधा, धंदा बांधणे, या ज्या काळ्या जादू, ब्लॅक मॅजिक, या जे सगळे प्रकार आहेत ते सगळे प्रकार थांबतात आणि आपला धंदा हा वाढीला सुरुवात होते. त्याचप्रमाणे लक्ष्मी यंत्र, लक्ष्मी टॉवर, त्याचप्रमाणे श्रीयंत्र हे जर आपल्या काउंटरवरच्या देवस्थानी आपण जर स्थापन केलं तर व्यवसायामध्ये वाढ व्हायला सुरुवात होते. त्यामुळं या 2 गोष्टी, एक लक्ष्मी पिरॅमिड असू देत, न्यू लक्ष्मी पिरॅमिड असू देत, अगर ह्या आता खर्चिक गोष्ट आहे, श्रीयंत्र असू देत, पण यातलं काही करायचं नसेल तरी वरचे उपाय मी तुम्हाला सांगितले की याचे जर आपण दररोज पूजा केली तर माता लक्ष्मी स्वतः आपल्या दुकानामध्ये वास करते आणि आपल्या धंद्यामध्ये, आपल्या व्यापारामध्ये ग्रोथ व्हायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे आठवड्यातून एकदा तरी आपली जी मिळकत आहे त्याच्यातला कमीत कमी 1-2% तरी कुठंतरी गरिबांना दान करावं, किंवा जिथं अन्नछत्र चालतात तिथं अन्नदानासाठी पावती फाडावी. म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये ग्रोथ होत राहते. तर हे छोटे छोटे उपाय तुम्हाला कसे वाटले बिझनेस ग्रोथसाठी हे नक्की छान छान कमेंट करून सांगा. राशी ब्रेसलेट हे आपण गेली 4 वर्ष झाले सातत्यानं सगळ्यांना देत आहोत आणि 4ही वर्ष तुम्हाला व्यवस्थित जात आहे, त्याचे अनुभव तुम्हीच मला सांगत आहात. तर या वर्षी सुद्धा राशी ब्रेसलेटचे 4-5 प्रकार मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. पण त्यासाठी गरजेचं आहे की तुम्ही वरती दिलेल्या नंबरवरती 1000 रुपये राशी ब्रेसलेटसाठी पे करायचे आहेत पहिल्यांदा. त्यावेळी तुम्हाला ग्रुपमध्ये घेतलं जाईल आणि ज्या अनेक व्हरायटी माझ्याकडे आहेत त्या तुम्हाला ग्रुपमध्ये माझे व्हिडिओ बघायला मिळतील. तर जेवढ्या शक्य तेवढं 30 जानेवारीपर्यंत सगळ्यांनी ब्रेसलेट घालावं अशी माझी इच्छा आहे. पण ज्यांना परिस्थितीनं जमणार नाही त्यांना घरातल्या सगळ्यांना घ्यायचं तर प्रत्येक महिन्याला तुम्ही थोडं थोडं घेऊ शकता आणि मार्च एंडिंगपर्यंत हे आपलं चालू राहील. तर दरवर्षी ज्याप्रमाणे सुपर डुपर हिट आपली ब्रेसलेट असतात, मी ब्रेसलेट आज ताग्यात कोणाला दाखवत नाही, तरीही डोळे झाकून विश्वास ठेवून जे तुम्ही घेता तिथंच तुम्हाला सगळं हे होतं की एक विश्वास हीच मोठी संपदा आहे आपल्याकडं, की आपण तिथं जिथं विश्वास टाकतो आणि मी तुमच्या विश्वासाला पात्र उतरते तिथं तुमचे दिवस पालटायला सुरुवात होते. तर ज्यांना राशी ब्रेसलेट हवंय, 2026 साल आहे, हे आता 1 नंबर येतो, त्याचा 26चा 1 नंबर येतो. त्यामुळे सूर्याचा आहे. अनेक वाईट घटना, अनेक चांगल्या घटना या घडणार आहेत 12च्या 12 राशी लोकांना. जन्मापासून मृत्यूपर्यंत राशीचा खेळ हा चालूच असतो. ग्रह नक्षत्र तारे यांचा खेळ चालूच असतो. त्यामुळे
त्यामुळं प्रत्येक वयातल्या प्रत्येकानं राशी ब्रेसलेट किंवा जी काही आपण नवीन नवीन वस्तू काढलेल्या आहेत त्या वापराव्यात, हेच मी तुम्हाला सांगेल. तर ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती डायरेक्ट संपर्क करा, फोन करू नका, व्हॉट्सअप मेसेज करा. थोडासा उशीर होईल तुमच्यापर्यंत पोचायला, पण तुम्हाला वस्तू या 100% व्यवस्थित मिळतील. ते सुद्धा पॉवरफुल रेकी 11 जणांच्या टीमकडनं रेकी करून तुम्हाला वस्तू मिळतील. याची सोय सुद्धा यावर्षी मी केलेली आहे की एकीच्या पॉवरपेक्षा 11 जणांची पॉवर ही वाढती आणि तीच ज्यादा, कारण सूर्य इतकी पॉवर आपल्यामध्ये येऊ शकत नाही. तर त्या माझ्या रेकी पॉवरला वाढवण्यासाठी 11 जणांची टीम ही तुम्हाला रेकी देणार आहे तुमच्या ब्रेसलेटवर. तर ज्यांना हवी असतील त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर संपर्क साधावा, म्हणजे तुम्हाला राशी ब्रेसलेट वेळच्या वेळी पोचतील. अखंड वेगळ्या वेगळ्या ऑफर या आपल्या चालू असतात. तर वरती दिलेल्या नंबरचे स्टेटस चेक करत जा. ज्यांना दिसत नसतील त्यांनी सांगत चला. यूट्यूबला सांगून काही उपयोग नाही आहे, त्यामुळं माझ्या व्हॉट्सअपला, या दिलेल्या व्हॉट्सअपला येत जा आणि सांगत जा, ताई मला स्टेटस दिसत नाही. तर त्यापुढची काय माझी प्रोसिजर आहे हे मी तुम्हाला सांगत जाईल. तर चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया छोट्या छोट्या उपायांबरोबरच. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.